नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। RBI आता 200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार आहे। बाद करण्यासाठी काय कारणे असतील, का हे बाद करत असतील, ही सर्व माहिती आपल्याला यामध्ये घ्यायची आहे। तर चला मित्रांनो, वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा की जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि ह्या नोटा बंद झाल्यानंतर याचे नुकसान कोणालाही होणार नाही। भारतीय अर्थव्यवस्था ही विविध स्तरांवर आणि विविध माध्यमातून कार्यरत असते। विकसनशील देश असूनही भारतातील बहुतांश व्यवहार अद्याप रोख स्वरूपात होतात। या रोख व्यवहारांचा मुख्य आधार म्हणजे चलनी नोटा। अशा परिस्थितीत या चलनी नोटांची गुणवत्ता आणि विश्वसनीयता टिकून ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक असून चलनी नोटांच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी तिची आहे। अलीकडे RBI ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। खराब झालेल्या नोटा बाजारातून काढून त्या बदल्यात नवीन नोटा आणणे। या लेखात आपण या निर्णयाचा विविध पैलूंची सविस्तर चर्चा करणार आहोत। RBIचा निर्णय नेमकं काय आहे? RBI ने अलीकडे 137 कोटी रुपयांच्या किमतीच्या 200 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा अर्थ असा आहे की 200 रुपयांच्या नोटा चलनामधून संपूर्णपणे बाद करण्यात येत आहे। उलट फाटलेल्या, घासलेल्या आणि खराब झालेल्या नोटा बाजारातून काढून त्यांच्याऐवजी नवीन नोटा आणल्या जात आहेत। हा निर्णय केवळ 200 रुपयांच्या नोटांपुरताच मर्यादित नाही, तर RBI ने अन्य मूल्यांच्या नोटांचीही पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे। उदाहरणार्थ 5 रुपयांच्या 3.60 कोटी रुपयांच्या नोटा, 10 रुपयांच्या 234 कोटी रुपयांच्या नोटा, 20 रुपयांच्या 139 कोटी रुपयांच्या नोटा, 50 रुपयांच्या 190 कोटी रुपयांच्या नोटा आणि 100 रुपयांच्या 602 कोटी रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेण्यात आलेल्या आहे। या निर्णयामागील कारणे, RBIचा हा निर्णय अचानक किंवा अविचारी नाही, त्यामागे अनेक ठोस अशी कारणे आहेत। त्यामध्ये नंबर 1 ला नोटांची खराब व्यवस्था। बाजारात असलेल्या अनेक नोटा फाटलेल्या, घासलेल्या आणि नोंद लिहिलेल्या अवस्थेत असतात। अशा नोटा वापरणे आर्थिक व्यवहारात अडचणी निर्माण करू शकते। खराब झालेल्या नोटा हाताळणे अवघड असते आणि त्यांची ओळख पटवणेही कठीण होते। नवीन नोटा आणल्याने आर्थिक व्यवहार सुलभ होतील। नंबर 2 ला आरोग्यविषयक कारणे। खराब स्थितीतील नोटांवर अनेक प्रकारचे जंतू, विषाणू आणि बॅक्टेरिया वाढू शकतात। या नोटांच्या वापरामुळे संसर्गजनक आजार पसरू शकतो। नवीन आणि स्वच्छ नोटा वापरल्याने आरोग्याच्या दृष्टीने धोके कमी होतात। नंबर 3 ला बनावट नोटांचा प्रसार रोखणे। जुन्या आणि खराब झालेल्या नोटांची नक्कल करणे सोपे असते। अशा नोटांचा वापर करून बनावट नोटा चलनामध्ये आणल्या जातात। नवीन नोटांमध्ये अधिक सुधार वैशिष्ट्ये असल्याने त्यांची नक्कल करणे कठीण होते, त्यामुळे बनावट नोटांचा प्रसार रोखण्यास मदत होते। नंबर 4 ला नोटांच्या उत्पादनात खर्चाची वसुली। नोटा छापण्यासाठी विशेष कागद, शाही आणि सुरक्षा वैशिष्ट्ये वापरली जातात, ज्यांचा खर्च मोठा असतो। एक नोटेचे आयुष्य साधारणपणे 2 ते 3 वर्षापर्यंत असते। जुन्या आणि खराब झालेल्या नोटा वेळीच बदलले नोटांच्या उत्पादन खर्चाची वसुली योग्य प्रकारे होते। याचा सामान्य जनतेवर होणारा परिणाम। RBIचा या निर्णयाचा सामान्य जनतेवर विशेष परिणाम होणार नाही, उलट त्यामुळे त्यांना काही फायदेच होतील। नंबर 1 ला अधिक स्वच्छ आणि सुरक्षित नोटा। नवीन नोटा स्वच्छ आणि हाताळण्यासाठी सोयीस्कर असतात, त्यामुळे दैनंदिन व्यवहार करणे सोपे होते। तसेच नवीन नोटांमध्ये अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याने त्यांचा विश्वास वाढतो आणि बनावट नोटांचा धोका कमी होतो। नंबर 2 ला दैनंदिन व्यवहारात सुलभता। स्वच्छ आणि सुरक्षिततील नोटा वापरल्याने दैनंदिन व्यवहार करणे सोपे होते। खराब झालेल्या नोटा घेण्यास अनेकदा लोक नकार देतात, ज्यामुळे आर्थिक व्यवहारातील अडचणी येतात। नवीन नोटा वापरल्याने अशा समस्या कमी होतील। नंबर 3 ला आरोग्यास धोका कमी। स्वच्छ नोटा वापरल्याने आरोग्यास होणारा धोका कमी होतो। जुन्या आणि घासलेल्या नोटांवर अनेक प्रकारचे जंतू असतात, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात। नवीन नोटा वापरल्याने हाही धोका कमी होतो। बँकेवरील प्रभाव। RBIच्या या निर्णयामुळे बँकांनाही काही नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, त्या पुढील प्रमाणे। त्यामध्ये 1 ला जुन्या नोटा जमा करणे। बँकांना आता जुन्या आणि खराब झालेल्या नोटा ग्राहकांकडून स्वीकारून त्या RBI कडे पाठवाव्या लागतील, त्यासाठी त्यांना विशेष व्यवस्था करावी लागेल। नंबर 2 ला नवीन नोटांचे विवरण। RBI कडून नवीन नोटा प्राप्त झाल्यानंतर त्यांचे विवरण करण्याची जबाबदारी बँकावर राहील, त्यासाठी त्यांना वितरण प्रणाली अद्यतनीय करावी लागेल।
नंबर 3 ला ग्राहकांना माहिती देणे. बँकांना आपल्या ग्राहकांना या बदलांबद्दल माहिती द्यावी लागेल. जुन्या नोटा कशा बदलता येतील आणि नवीन नोटांची वैशिष्ट्ये काय आहे इत्यादी माहिती ते पुरवतील. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा बँकेचा संपूर्ण एक सापळा आहे की जुन्या नोटा घेऊन त्याविषयी सर्वांना माहिती सांगून नवीन नोटा परत देण्यात येतील आणि त्याचे फायदे पण आपण आता जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो, ही माहिती संपूर्णपणे शेअर करा आणि जुन्या नोटा बदलून नवीन नोटा वापरण्यास सुरुवात करा की जेणेकरून यात तुमचाही आणि संपूर्ण जनतेचाही फायदा राहील आणि आपला देश प्रगतशील होईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.